कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कंटाळा आला ना की तुम्ही माझ्या किंवा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये या किंवा आम्हाला इथे बोलवा, आपण गप्पा मारत जाऊ। म्हणजे वेळही जाईल आणि रुपाली वहिनीचं टेन्शन सुद्धा नाही येणार। नेत्रा, अशी का बघतेस? आत ये ना। नाही, काही नाही। चहा नाश्ता झाला का? हो, सकाळीच झालाय नाश्ता, आता चहा झाला। आजी, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, पण असं का विचारतेस? नाही, काही नाही, सहज विचारलं। तुमची औषधं गोळ्या सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? हो। सकाळच्या गोळ्या घेतल्या का? हो, मगाशीच घेतली। बरं, काही औषध एखादं संपलं, गोळ्या संपल्या तर मला लगेच सांगा, मी घेऊन येईन। बर। तुम्हाला नक्की काही त्रास होत नाहीये ना? नाही ग, अगं मला काय धाड भरलीये। बरं, काही वाटलं तर मला लगेच तुम्ही फोन, तुमचा फोन कुठे? तिकडे। फोन तुम्ही जवळच ठेवा, काही वाटलं तर लगेच फोन करा मला, मी लगेच येईन इथे। हो हो, किती काळजी करतेस। तू असताना मला कसं काय होईल? त्या दिवशी माझ्या खोलीत साप होता, तू काय झडप मारलीस त्या सापावर। माझी शूरवीर नाचसून असताना मला काहीही होणार नाही। आणि तू मला काही होऊ देशील का? केतकी, रुपालीचं कळल्यापासून आपल्याला खूप भीती वाटते, पण नेत्रा समोर असली ना की धीर वाटतो ग। खरंय, मला तर असं वाटतं, नेत्रा जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत आपल्याला कुणाला काहीही होणार नाही, माझा विश्वास आहे। तुम्ही गप्पा मारा, मी आलेच। नाही, मी ठेवते। अगं, तुम्ही बसा आजींबरोबर, मी आलेच। हा आजी, बसा तुम्ही। आणि हो आजी, ते अस्तिकानं ती पावडर सांगितली होती ना, ते आजच करून घेतो आम्ही। तुम्ही खोलीतच थांबा, तुम्ही बाहेर नका पडू, ठीक आहे ना? पावडरचं बघतो आम्ही। केतकी, अगं इंद्राणी आणि नेत्रा बाहेर जाणार होत्या, पावडरचं त्यांना जमणार नव्हतं आज। कदाचित पावडर टाकून झाल्यानंतर जाईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।